इयत्ता 11वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण आहे 5 व्यवसाय संघटनांचे प्रकार। कालच्या लेसनमध्ये पाहिलं की व्यवसाय संघटनांचे प्रकारच आपण अभ्यासलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांची ओळख करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये काय करतात तर खाजगी क्षेत्रातील संघटनांचा हेतू हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो, तर सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचा हेतू हा ग्राहकांना विश्वसनीय सेवा प्रदान करणे हा असतो। त्याचबरोबर सार्वजनिक संस्था म्हणजे काय तर ज्या संस्थांची मालकी, वित्तपुरवठा, व्यवस्थापन आणि नियंत्रण हे सरकारचे किंवा सरकारी समूहाचे असते, त्या संस्थांना काय म्हणतात तर सार्वजनिक क्षेत्रातील संस्था असे म्हणतात। त्याच्यामध्ये बघा आता उदाहरणं, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, त्याचबरोबर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड। त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा सार्वजनिक संस्थांमध्ये काय करतात तर त्याची मालकी ही कोणाकडे असते तर सरकारकडे असते, आणि सरकार काय करतं तर काही नियम लोकांना घालून देत असतं आणि त्या नियमानुसार काय करावं लागतं त्या संस्थेला आपला व्यवसाय किंवा ती संस्था चालवावी लागते। बघा आता सार्वजनिक संस्थेची व्याख्या। सार्वजनिक संस्था म्हणजे अशा संघटना की ज्या केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारच्या मालकीच्या असतात व ज्या जनतेला वस्तू किंवा सेवा रास्त किमतीला पुरवतात व ज्यांचे कार्य कमी अधिक प्रमाणात स्वयंचलित पद्धतीने चालते। ही आहे ब्रिटानिक शब्दकोशानुसार व्याख्या आहे। परत एकदा बघा, सार्वजनिक संस्था म्हणजे अशा संघटना की ज्या केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारच्या मालकीच्या असतात व ज्या जनतेला वस्तू किंवा सेवा रास्त किमतीला पुरवितात व ज्यांचे कार्य कमी अधिक प्रमाणात स्वयंचलित पद्धतीने चालते, याला काय म्हणतात तर सार्वजनिक संस्था असे म्हणतात। त्याचबरोबर बघा आता सार्वजनिक क्षेत्र हे सरकारची मालकी असणाऱ्या औद्योगिक, शेती, वित्त आणि वाणिज्य क्षेत्रातील कार्य करणाऱ्या संस्था आहेत। त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे वर्गीकरण हे 4 विभागांमध्ये होतं। त्याच्यामध्ये एक आहे विभागीय आस्थापना, 2 वैधानिक महामंडळ, 3 सरकारी कंपनी, 4 बहुराष्ट्रीय कंपनी। त्याच्यामधील आपण 2 प्रकार मागील लेसनमध्ये अभ्यासलेले आहेत। त्यातले एक विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ यांचा अभ्यास आपण मागच्या लेसनमध्ये केलेला आहे। थोडक्यात बघा, विभागीय आस्थापना म्हणजे काय तर ज्या आस्थापनाची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा हे कोणाद्वारे केलं जातं तर सरकारद्वारे केला जातो, त्याच काय म्हणतात विभागीय आस्थापना असे म्हणतात। बघा आता विभागीय आस्थापनेची उदाहरणे देते काही, टपाल खाते, रेल्वे खाते, संरक्षण खाते, उद्योग, आकाशवाणी, सार्वजनिक उपयोगिता सेवा इत्यादी काय आहे तर विभागीय आस्थापनांची उदाहरणे आहेत। बघा आता वैधानिक, 2 वैधानिक महामंडळ। वैधानिक महामंडळ म्हणजे काय तर वैधानिक महामंडळ ही स्वायत्त संस्था असून जी संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून हक्क, कार्य आणि कर्तव्य स्पष्ट करून स्थापन झालेली असते। याच्यामध्ये काय करत असतात तर त्याचं भांडवल हे राज्य सरकारने काय केलेलं असतं अधिग्रहण केलेलं असतं। याची उदाहरणं बघा आता भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ ही वैधानिक महामंडळाची उदाहरणे आहेत। आज आपण पाहणार आहोत सरकारी कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी। बघा आता सरकारी कंपनी म्हणजे काय तर सरकारी कंपनीची स्थापना ही कंपनी कायदा 2013 नुसार होते। ज्या कंपनीला वसूल भाग भांडवलापैकी कमीत कमी 51% भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशात केंद्र आणि 1 किंवा अनेक राज्य सरकारांनी मिळून गुंतवलेले असते, अशा कंपनीज काय म्हणतात तर सरकारी कंपनी असे म्हणतात। त्याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत बघा, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन,
हिंदुस्तान मशीन टूल्स. बघा आता सरकारी कंपनी म्हणजे काय, तर ह्या सरकारी कंपनीमध्ये काय करतात, तर सरकारच्या प्रशासकीय निर्णयाद्वारे कंपनी कायद्यानुसार सरकारी कंपनीची काय केलेली असते, सहज स्थापना केलेली असते. त्याचबरोबर सरकारी कंपन्या काय करतात, तर प्रशासकीय तसेच आर्थिक स्वायत्ततेचा लाभ मिळवतात. ते त्यांचे व्यवहार स्वतंत्रपणे सांभाळू शकतात. तसेच त्यांचे दैनंदिन कामकाज, राजकीय हस्तक्षेप, मंत्र्यांचे नियंत्रण यापासून काय करत असतात, मुक्त असतात. त्याचबरोबर सरकारी कंपनी ही संसदेची मंजुरी न घेता सरकारी कंपनीची काय करत असते, उद्दिष्टे, अधिकार घटनापत्रकात काय करत असते, दुरुस्ती करून बदलता येतात. तसेच सरकारी कंपन्यांमध्ये काय करतात, कंपनीचे कामकाज कंपनी कायद्याच्या अंतर्गत होत असल्यामुळे व्यवस्थापन हे काय असतं, कार्यक्षम, कुशल आणि शिस्तशीर असते. त्याचबरोबर सरकारी कंपनीचे भाग हे भारताच्या काय केलेले असतं, भारताच्या राष्ट्रपतींच्या किंवा राज्यपाल यांच्या नावाने काय केलेले असतात, खरेदी केलेले असतात. म्हणजे काय, तर ह्या सरकारी कंपनीमध्ये सरकारने किंवा एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर किंवा एखादी संस्था सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा नफा तोटा हा कोणाचा असतो, तर सरकारचा असतो. सरकारच्या कायद्यानुसार किंवा सरकारच्या निर्णयानुसार काय केलेली असते, ह्या सरकारी कंपनीची किंवा ह्या सरकारी संस्थेची त्याचे कामकाज या सरकारी संस्थेनुसार किंवा सरकारी नियमानुसार चालत असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वार्षिक अहवाल असतो, लेखापरीक्षकाची नियुक्ती असते, भाग अधिग्रहण असते, व्यवस्थापन असते, यांची काय केलेली असते, याच्यामध्ये समावेश झालेला असतो. बघा आता ही सरकारी कंपनी झाली. सरकारी कंपनी म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. परत एकदा व्याख्या सांगते. सरकारी कंपनीची स्थापना कंपनी कायदा 2013 नुसार होते. ज्या कंपनीच्या वसूल भाग भांडवलापैकी कमीत कमी 51% भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा औषध केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतवलेले असते, अशा कंपनीज काय म्हणतात, सरकारी कंपनी असे म्हणतात. आता सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये. सरकारी कंपनी म्हणजे काय हे आपण पाहिलं. बघा आता सरकारी कंपनीची स्थापना ही कंपनी कायदा 2013 नुसार होत असते आणि इतर कंपनींसारख्या या कंपनीज कायद्यातील तरतुदी लागू होत असतात. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार काय करत असतात, कंपनी कायद्यातील तरतुदी सरकारी कंपनीला लागू होत नाहीत किंवा काही दुरुस्त्यांसह लागू होतात. त्याचबरोबर सरकारी कंपनीला काय करतात, सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. त्याचबरोबर सरकारी कंपनी काय करत असते, स्वतःच्या नावाने करार करू शकते आणि दावा देखील करू शकते. त्याचबरोबर अधिकतम भांडवल सरकारचे असल्यामुळे काय करतात, कंपनीच्या संचालक मंडळात जास्तीत जास्त संचालक संबंधित सरकारकडून नियुक्त केले जातात. त्याचबरोबर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी अथवा कर्मचारी सोडून इतर सर्व कर्मचारी आणि अधिकारी हे सरकारी कंपनीचे स्वतःचे असतात. या कर्मचाऱ्यांना काय करतात, तर नागरी सेवा नियम लागू होत नाही. त्याचबरोबर अंदाजपत्रक, लेखापरीक्षण आणि हिशोब तपासणी इत्यादी कामे कोण करत असतात, सरकारी उपक्रमांना लागू असतात. अशा कार्यापासून काय करतात, तर नियंत्रणापासून सरकारी कंपनी मुक्त असते. म्हणजे काय, तर एखाद्या सरकारने आणि खाजगी गुंतवणूकदाराने काय केलेलं असतं, या कंपनीची स्थापना केलेली असते. त्याचबरोबर सरकारी कंपनीची काय करते, स्वायत्ता केवळ नावापुरतीच कागदावर अस्तित्वात आहे. त्याचबरोबर वास्तविक राजकारणी, मंत्री, सरकारी अधिकारी सरकारी कंपनीच्या काय करत असतात, दैनंदिन कामकाजाने वेळोवेळी हस्तक्षेप करतात. सरकारी कंपनीची वार्षिक हिशोबपत्रके संसदेत, विधिमंडळात परीक्षांसाठी ठेवली जातात. त्याचबरोबर सरकारी कंपनीच्या कामकाजावर प्रसार माध्यमांकडून टीका केली जाते. त्याचबरोबर त्यामुळे काय होतं, तर सरकारी कंपन्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होऊन व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण कामकाज होत नाही.
त्याचबरोबर सरकारी विभागांकडून सरकारी कंपनीचे काय होत असते, मुख्य कर्मचारी नियुक्त केले जातात। या प्रतींमध्ये काय करतात तर अनुभव वचनबद्धतेचा अभाव दिसून येतो, त्यामुळे काय होतं कंपनीची कार्यक्षमता कमी होत असते। त्याचबरोबर मंडळ जेव्हा किंवा एखादा निर्णय घेताना तेव्हा काय करतात तर व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो। त्याचबरोबर या कंपन्या काय करतात तर व्यवसायाच्या सामाजिक उद्दिष्टांशी एकनिष्ठ असतात। हे झालं सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये। म्हणजे थोडक्यात काय तर पुढे पॉईंट दिलेले आहेत बघा। एक, कंपनी कायद्यानुसार नोंदणी, सरकारी कंपनीची काय होत असते, कायद्यानुसार नोंदणी होत असते। 2, प्रक्रियात्मक निर्णयांपासून मुक्त, प्रक्रियात्मक नियंत्रणापासून मुक्त म्हणजे काय तर यातलं काय केलं असतं, अंदाजपत्रक, लेखापरीक्षण आणि हिशोब तपासणी इत्यादींची कामे कोण करत असतं, सरकारी उपक्रमांना लागू असतात। अशा कार्यापासून नियंत्रणापासून सरकारी काय असते, कंपनी मुक्त असते। त्याचबरोबर आकडा 3 आहे, जास्तीत जास्त सरकारचे संचालन। याच्यामध्ये काय करतात तर अधिकतम भांडवल सरकारचे असल्यामुळं कंपनीच्या संचालक मंडळात जास्तीत जास्त संचालक संबंधित सरकारकडून काय होत असतात, नियुक्त केले जात असतात। त्याचबरोबर 4 आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व। यामध्ये काय असतं तर सरकारी कंपनीला सरकारपासून काय असतं, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे। त्याचबरोबर 5 आहे, स्वतःचे कर्मचारी, म्हणजे या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी अथवा कर्मचारी सोडून इतर सर्व कर्मचारी आणि अधिकारी हे काय असतात, सरकारी कंपनीचे स्वतःचे असतात। या कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू होत नाहीत। बघा आता हे झालं सरकारी कंपनी। पुढचं आहे बहुराष्ट्रीय कंपनी। बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त देशात कार्य करणारी कंपनी ही बहुराष्ट्रीय कंपनी असते। म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं गेलं तर एकापेक्षा जास्त देशात व्यावसायिक कार्य करणाऱ्या कंपनीज काय म्हणत असतात, बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात। बघा आता त्याचे उदाहरण दिले आहेत, बाटा इंडिया, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स। म्हणजे एखादा व्यवसाय असेल किंवा एखादी कंपनी असेल तर ती काय करत असते, एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एकाच वेळी एकापेक्षा जास्त देशात काय करत असते, आपले व्यावसायिक कार्य करत असते। म्हणजे एखाद्या संस्थेचा काय असतो तर एखादा मालक असतो, तो एका शहरातून एका देशात स्थापन केलेली कंपनी दुसऱ्या देशात नेत असतो, तिथे आपला व्यवसाय करत असतो। म्हणजे एका वेळी जास्तीत जास्त देशामध्ये काय करत असतो, आपले व्यावसायिक कार्य करत असतो। त्याला काय म्हणायचं, बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणायचं। बहुराष्ट्रीय कंपनींनी काय केले तर स्वतःच्या देशाव्यतिरिक्त कमीत कमी एका इतर देशात काय केले, सोयी सुविधा आणि इतर मालमत्ता निर्माण केलेल्या असतात। अशा कंपनीचं काय होतं तर कार्यालय आणि कारखाने विविध देशात असतात। त्यांचे एक मध्यवर्ती कार्यालय असते, जिथून ते काय करत असतात, जागतिक व्यवस्थापन करत असतात। लहान देशांच्या अंदाजपत्रकापेक्षा बहुराष्ट्रीय कंपनीचे अंदाजपत्रक मोठे असू शकते। म्हणजे या कंपन्या काय करतात तर प्रत्येक या कंपनीचा जो मालक असतो किंवा ही कंपनी स्थापन करणारी एखादी व्यक्ती असेल तर ती प्रत्येक कंपनीमध्ये जाते का किंवा प्रत्येक देशामध्ये जाते का तर नाही। ती काय करत असते, एका ठिकाणी तिचे ऑफिस सुरू करून किंवा एका जागेवरून ती काय करत असते, त्या कंपन्यांचे त्या संस्थेंचे व्यवस्थापन पाहत असते। म्हणजे ती कंपनी कशी चालली आहे किंवा तो आपला व्यवसाय कसा चाललाय तर तो मालक काय करत असतो तर एका ठिकाणी एका स्थानापन्न होऊन तो काय करत असतो, त्याचं व्यवस्थापन त्याची देखरेख करत असतो। बघा आता बहुराष्ट्रीय कंपन्यांना काय होत असतं, मोठ्या प्रमाणावर यजमान देशांमध्ये रोजगार निर्माण केला जातो। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे तेथे काय असतात, बहुराष्ट्रीय कंपन्या वरदान ठरलेल्या आहेत। त्याचबरोबर विकसनशील देशांच्या जलद विकासासाठी काय करत असतात, या बहुराष्ट्रीय कंपन्या आवश्यक विदेशी भांडवल आणतात। त्याचबरोबर देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी विदेशी भांडवल काय करत असतं, आवश्यक असतं। त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या प्रगत तांत्रिक ज्ञानामुळे काय करत असतं, यजमान देशांच्या निष्क्रिय भौतिक मानवी संसाधनांचा काय करत असतं, योग्य वापर करतात। यामुळे काय होत असतं तर यजमान देशांचे उत्पन्नाचे प्रमाण
वाढत असते. त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांना काय होत असतं तर त्यांचा तांत्रिक विकास होत असतो. प्रत्यक्षात एका देशातून दुसऱ्या देशात तांत्रिक विकासाचे काय होत असते पारदर्शक वहन या बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे होत असते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे काय होतं तर गरीब देशांनी देखील तांत्रिक विकास केलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या या करतात आधुनिक व्यवस्थापनाची तंत्रे वापरत असतात. त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात काय करत असतात व्यवस्थापना संशोधनाचे कार्य करतात. त्याचबरोबर व्यवस्थापन सिद्धांत व नवनवीन पद्धती यांद्वारे काय होत असतं व्यवस्थापनात व्यावसायिकता आणण्यास मदत होत असते. यामुळं काय होतं तर यजमान देशांमध्ये व्यवस्थापकीय विकास घडून येत असतो. त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्थापनेमुळे यजमान देशांमध्ये काय होत असते स्पर्धा वाढलेली दिसते. त्याचबरोबर स्थानिक मक्तेदारांनी त्यांनी काय केलं उत्पादने दर्जेदार केली किंवा किमती कमी केल्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काय केलं स्थानिक मक्तेदारी पद्धती समाप्त केली. त्याचबरोबर वास्तविक बहुराष्ट्रीय कंपन्या काय होत असतात तर देशांतर्गत कंपन्यांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करत असतात मदत करत असतात. बघा आता हे झालं बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय. परत एकदा सांगते बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त देशात कार्य करणारी कंपनी असते. तसेच एकापेक्षा जास्त देशात व्यावसायिक कार्य करणाऱ्या कंपनीज बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. आता बघूया बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये. बघा आता बहुराष्ट्रीय कंपन्या काय करतात तर जागतिक स्तरावर कार्यरत असल्यामुळे त्यांची भौतिक आणि आर्थिक काय होत असते मालमत्ता जास्त असते. त्यामुळे त्यांची विक्री वाढते. मालमत्ता आणि विक्रीच्या बाबतीत काय होत असतं बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक देशांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेपेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे काय होत असतं यांची मालमत्ता यांची प्रचंड मालमत्ता आणि उलाढाल होत असते. त्याचबरोबर दुसरं आहे आंतरराष्ट्रीय कार्य. याच्यामध्ये काय होतं तर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अनेक देशात उत्पादन आणि वितरण असते. त्यामुळे काय होतं तर यजमान देशातील शाखा सहाय्यक आणि संलग्न कंपन्यांच्या काय करत असतं शाखांद्वारे कार्य करत असतात. तिसरं आहे केंद्रीय नियंत्रण. केंद्रीय नियंत्रण म्हणजे काय तर नियंत्रणाची एकता हे बहुराष्ट्रीय कंपनीचे काय महत्त्वाचे उद्दिष्ट वैशिष्ट्य आहे. प्रगत देशातील मुख्य कार्यालयाद्वारे काय होत असतं सर्व शाखांवर उपशाखांवर नियंत्रण ठेवले जाते. कंपनी कारभाराच्या धोरणात्मक चौकटी शाखांच्या व्यवस्थापनाचे कार्य केले जाते. आकडा 4 आहे आर्थिक शक्ती. आर्थिक शक्ती म्हणजे काय तर बहुराष्ट्रीय कंपन्या काय करतात तर शक्तिशाली आर्थिक संस्था आहेत. यजमान देशातील कंपन्यांच्या विलिनीकरणाद्वारे ताबा मिळून बहुराष्ट्रीय कंपन्या काय करतात आर्थिकदृष्ट्या बलवान होतात. 5 आहे प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान. प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान मध्ये हे एक बहुराष्ट्रीय कंपनीचे वैशिष्ट्य आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादन आणि वितरणासाठी काय होत असतात प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांचे भांडवल काय होत असतं प्रधान तंत्रज्ञान त्यांच्या उत्पादन विपणनासाठी वापरतात. 6 आहे व्यावसायिक व्यवस्थापन. व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे काय तर एखाद्या व्यवसायाचं काय केलं जातं त्याच्यामध्ये भांडवल त्याचं तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापार चालवण्यासाठी काय केलं जातं याचं प्रशिक्षित व्यवस्थापक यामध्ये काय केले जातात नेमले जातात. बघा आता परत एकदा बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये. 1 प्रचंड मालमत्ता आणि उलाढाल. 2 आंतरराष्ट्रीय कार्य. आकडा 3 केंद्रीय नियंत्रण. आकडा 4 आर्थिक शक्ती. आकडा 5 प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान. आकडा 6 व्यावसायिक व्यवस्थापन. अशा पद्धतीने आपण व्यवसाय संघटनांचे प्रकार त्याच्यामधले सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधले सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे 4 प्रकारामध्ये वर्गीकरण होत असतं. 1 विभागीय आस्थापना. 2 वैधानिक महामंडळ. 3 सरकारी कंपनी आणि 4 बहुराष्ट्रीय कंपनी यांचा आपण प्रकरण 5 त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर
विभागीय आस्थापना म्हणजे काय, तर ज्या आस्थापनांची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात. 2. वैधानिक महामंडळ. वैधानिक महामंडळ म्हणजे काय, तर वैधानिक महामंडळ ही एक स्वायत्त संस्था असून जी संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून हक्क, कार्य आणि कर्तव्ये स्पष्ट करून स्थापन झालेली असते किंवा यातले भांडवल हे काय केले असतं, राज्य सरकारने अधिग्रहण केलेलं असतं. याला काय म्हणायचं, वैधानिक महामंडळाचं म्हणायचं. यातला आकडा 3 आहे, सरकारी कंपनी. सरकारी कंपनी म्हणजे काय, तर ज्या कंपनीचा वसूल भाग भांडवलापैकी कमीत कमी 51% भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतीही राज्य सरकार किंवा केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतवलेले असते अशा कंपनीच काय म्हणायचं, सरकारी कंपनी असं म्हणायचं. आकडा 4, बहुराष्ट्रीय कंपनी. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय, तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त देशात कार्य करणारी कंपनी ही बहुराष्ट्रीय कंपनी असते. थोडक्यात काय, तर एकापेक्षा जास्त देशात व्यावसायिक कार्य करणाऱ्या कंपनीज काय म्हणायचं, बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणायचं. अशा प्रकारे आपण 4 सार्वजनिक क्षेत्रातील वर्गीकरण 4 प्रकारामध्ये होतं त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, धन्यवाद.